धुळ्यामध्ये 1800 औषध विक्रेत्यांचा आज बंद आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आलेला आहे। मुका मोर्चा काढून या सगळ्याचा निषेध व्यक्त आहे। आज आम्ही हा एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारलाय। हा इलिगली मेडिसिन पुरवले जाते विना प्रिस्क्रिप्शन। बरेच आम्ही म्हणजे प्रयत्नही करून बघितले की खूप फेक प्रिस्क्रिप्शन बनवून जर एक प्रिस्क्रिप्शन 5 वेबसाईटला जर अपलोड केले तर 5ही ठिकाणून त्यांना लोकांना मेडिसिन मिळत आहे। याच्यामुळे बरेच नवयुवक हे नशाला आहारी जात आहे आणि पुढील पिढीसाठी हे सर्व घातक आहे। याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा एक दिवसीय बंद पुकारला आहे। तरी शासनाने आमच्या ह्या बंदची आणि जनतेच्या होणाऱ्या खेळाशी दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा। वळूया पुढल्या बातमीकडे। अमरावतीमध्ये मेडिकल असोसिएशनचा मोर्चा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मेडिकल असोसिएशननं मोर्चा काढलाय। जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांची दुकानं ही बंद आहेत। देशभरात सुरू असलेल्या मेडिकल असोसिएशनच्या संपला पिंपरी चिंचवड शहरात 100% प्रतिसाद आहे। शहरातील 2500 मेडिकल संपात सहभागी आहेत। या संपाच्या पार्श्वभूमीवर बंद मेडिकल दुकानांच्या बाहेरून आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पुण्यात टोळी जातून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अक्षय मस्के या तरुणाची जी आहे ती बालाजीनगरच्या या मुख्य चौकामध्ये हत्या करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की आज सकाळी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात मेडिकल बंद आहेत। सुशांत डुमरे आपले प्रतिनिधी यांनी या सगळ्याचा आढावा देखील घेतलेला आहे। केंद्राच्या त्रिभाषा सूत्राला टीव्हीकेचा विरोध आहे। त्रिभाषा सूत्रावर टीव्हीके कडून भूमिका स्पष्ट आहे। तमिळनाडूचं सरकार इंग्रजी तमिळ द्विभाषा वापरणार असं आता स्पष्ट करण्यात आलंय। टीव्हीकेचे मंत्री राजमोहन यांच्याकडून भूमिका जाहीर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।